सर्वांना नमस्कार. आजपासून नवीन कथेची सुरुवात होत आहे. श्याम आणि गीता. श्याम आणि गीता यांच्या लग्नाला नुकतेच वर्ष उलटून गेले होते. गोड बातमीची चाहूल संसाराच्या वेलीवर फुलायला लागली. होणारे बाळ कसं असेल, मुलगा असेल की मुलगी, याचे स्वप्न दोघाबरोबर घरातील इतर मंडळी देखील पाहत होते. गीताच्या सासूबाईंना पहिला नातूच हवा होता, तर सासरेबुवांना नात नातू दोन्ही आवडणार होते. श्यामला मात्र गोड परी गीतासारखीच गोरीपान हवी होती. आपल्या होणाऱ्या मुलीचे नाव देखील श्यामने सुंदरा मनानेच ठरवले होते. गीताला मात्र बाळ सुखरूप जन्माला येणे जास्त महत्त्वाचे वाटत होते. गीताचे डोहाळे जेवण थाटामाटात पार पडले. प्रकृती नाजूक असल्यामुळे गीता डोहाळे जेवणानंतर 7व्या महिन्यातच आपल्या आईकडे म्हणजे माहेरी जाणार होती. आईने आणि बहिणीने गीताचे सर्व डोहाळे आवडीने पुरवले. रोज नवनवीन पदार्थ गीताला खाण्यासाठी नेहमी सज्ज असायचे. गरोदरपणात रोज एक पान खाल्ले तर होणारे बाळ गोरे जन्माला येते असा श्यामचा अंदाज होता. श्यामने सांगितल्याप्रमाणे गीताच्या आईने मार्केटमधून पाने, फळे, पालेभाज्या एकदमच आणून ठेवल्या. गीताला वाटायचे सर्व खाण्यातून माहेरी तरी आपली सुटका होईल, परंतु आहारातला फरक जेवणाची एक टायमाची वेळ नक्की चुकवायचा. पुन्हा तीच फळं, पालेभाज्या नको वाटायच्या गीताला. पण बाळाच्या पोषणकरता न आवडणारा पदार्थ देखील आवडीने खाण्यासाठी गीता नेहमी सज्ज असायची. रोजच्या दिवसाचे वेळापत्रक हा गीताचा नेहमी ठरलेला असायचा. सकाळी चालणे, व्यायाम, ऑनलाईन योगा, दुपारी 15 मिनिटाची झोप, संध्याकाळी बागेत फिरायला जायचे आणि शांत गाण्याची कॅसेट ऐकत डोळे मिटून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ कसा निघून जातो हे तिला समजत देखील नसायचे. गीताचे 9 महिने भरत आले होते, पण गीताला काही कळा सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे गीता थोडी घाबरली. डॉक्टरांनी अजून थोडे दिवस थांबू असे सांगितल्यावर गीताला थोडे हायसे वाटले. आणि ती वेळ आली ज्याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत होते. गीताला गोंडस मुलगी झाली बरं का. श्यामला हवी असणारी मुलगी लक्ष्मीच्या रूपाने संसारात दाखल झाली. सगळीकडे जल्लोषाचे वातावरण पसरले. मुलगी झाली म्हणून मुलीला पाहण्याअगोदर श्यामने सर्व नातेवाईकांना फोन करून सांगितले. जवळच्या दुकानात जाऊन बर्फी आणून ती दवाखान्यात नर्स मावशींनासुद्धा वाटली. आता छोट्या परीला पाहण्याची वेळ आता जवळ आली होती. पाळण्याच्या दिशेने श्याम पुढे जाऊ लागला. बाळाला पाहताच श्याम
क्षणभर स्तब्ध झाला. ही नक्की माझी मुलगी आहे का? असे प्रश्नार्थक भाव चेहऱ्यावर दिसत होते. भेटायला येणाऱ्या नातेवाईकांमध्ये देखील कुजबूज ऐकायला येत होती. गीताला शुद्धीत यायला अजून अवधी होता. बेशुद्ध अवस्थेत देखील गीताची बाळाबद्दल वाटणारी विचारपूस ही चालूच होती. नर्सला गीता, बाळाचं वजन किती भरलंय? बाळ खूप रडतंय का हो? मला बघायचंय बाळाला. बाळाच्या जन्माची नक्की वेळ किती? अशा प्रश्नांचा भडीमार गीताने सुरू केला. अंधुकसे दिसण्याच्या झोतात गीताला श्याम डोळे पुसताना दिसत होता. गीताने विचारण्याचा प्रयत्न केला, पण गीता ग्लानीत असल्यामुळे गीता फार काही बोलू शकली नाही. तिचे डोळे मिटत होते. काही तास उलटून गेल्यावर गीता शुद्धीत आली. बाळाला पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती तिची. बाळ हातात घेताच तो इवलासा स्पर्श गीताला सुखावून गेला. गीताला आता स्पष्ट आठवले, बाळाचा रंग सावळा आहे म्हणून श्यामच्या डोळ्यात अश्रू तरंगले असावेत का? सासूबाईंना देखील गोरं नातवंड हवं होतं आणि ही तर मुलगी सावळ्या रंगाची झाली. भीतीने गीताच्या मनाची परिस्थिती कावरीबावरी झाली होती. डोळ्यातून अश्रूंच्या धारा कोसळू लागल्या होत्या. सासूबाई मुलगा झाला नाही म्हणून नाराज असणार. कशी समजूत काढायची सर्वांची? गीतासमोर मातृत्वाबरोबर आणखी एक आव्हानात्मक परिस्थिती समोर येऊन टेपली होती. बाळाचे आगमन होणार म्हणून घराची सजावट केली होती श्यामने. घराला तोरण, फुले, फुगे, रांगोळ्या काढल्या होत्या. आई आणि बाळाची रूम सजवली होती. छोटा पाळणा आणून त्याला फुलाच्या माळ्यांनी सुशोभित केले होते. स्वागत असा शब्द रूममध्ये फुलांच्या पाकळ्यांनी साकारला होता. थोड्याच वेळात श्याम गीताजवळ येऊन तू कशी आहेस ह्याची विचारपूस करू लागला. बाळाबद्दल एक अक्षरही त्याच्या तोंडातून ऐकू येत नव्हता. सासूबाई दवाखान्यात देखील आल्या नव्हत्या. सासरेबुवा मात्र आपल्या जिवलग छोट्याशा नातीला प्रेमाने डोळे भरून पाहत होते. गीताची सावलीसारखी काळजी घेणारी बहीण मात्र आज वेगळीच भासत होती. तिला देखील बाळाचा सावळेपणा खटकत होता. बाळ जन्माला आले की मी बाळाला 1 मिनिट देखील सोडणार नाही. बाळाला मी सांभाळेन, मग तुला आरामच आराम करायला मिळणार, असे बहीण सारखं म्हणायची. बाळाचं स्वागत झालं, पण ते गीताच्या मान राखण्याकरता
हे दृश्य गीताच्या नजरेतून काही सुटलं नाही. बाळाला पाळण्यात ठेवले. आता बाळाला कोणी उचलून घ्यायला सगळे धाव घेतील, पण आपल्या आईवडिलांइतके कोणीच आपल्या बाळाला जवळ करत नव्हते. जी बहीण 1 मिनिटसुद्धा बाळाला सोडणार नव्हती, ती आज बाळाला पाहायला देखील आली नव्हती. गीताला आयुष्यात आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी खटकणार आहेत हे पाहूया पुढील भागात. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. भेटूया पुढच्या भागामध्ये गीताच्या नवीन आयुष्यात. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद. आजचा भाग इथे समाप्त करते. पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येईन. धन्यवाद.